तर रामराम सगळ्यांना. सडनली काल रात्री एक प्लॅन झाला आणि आज आम्ही जायला एक हायडन स्पॉटवर. चला बघूया काय काय होते. हे आमचं लोंढ्याचं रेल्वे गेट आणि थोडंसं पुढे आल्यावरती आम्हाला बजरंगबलीचं दर्शन गावलं. सकाळ सकाळ पुढे आम्ही बजरंगबलीचं दर्शन घेऊन पोहोचलो आम्ही खानापूरला वेट करत होतं हे माझं बारकं भाऊ वेदांत. कॅमेराला बघून तर हे लई लाजते बघा हे माझं बारकं भाऊ. काय ह्याला पिकअप केलो खानापूरमध्ये. सकाळ पुढे नाश्ता काय केला नाही म्हणून हे नमकीन आणि चिप्स वगैरे त्यांनी घेऊन आलं बघा गाडीमध्ये. खानापूर जांबोटी मार्गाने आम्ही पोहोचलो कणकोंबीला. कणकोंबीवरनं आम्ही पोहोचलो फायनली चिगोळ्याला होतं आमचं ताईचं घर. इकडचं गावाकडचं वातावरण बघून खूप आनंद वाटला बघा. तर फायनली मी पोहोचलो आमच्या ताईच्या घरी. तर हे बघा हे आहे माझं ताईचं घर. तर इथे आल्यावरती ताईने आम्हाला पहिला जेवणालाच वाटलं. त्यामध्ये होते मस्तपैकी गरम वडे आणि आलू मटरची भाजी बघा, एकदम टेस्टी. ह्याच्यानंतरला आलो आम्ही चिगोळ्याच्या माऊली मंदिरकडे. लोकेशन इतकं सुंदर होतं की स्वर्ग म्हणजे स्वर्गच. मग इथे दर्शन घेऊन झाल्यावरती आलो आम्ही माऊली मंदिरच्या बॅक साईडचं व्ह्यू तर बघितलं तर अरे बाप रे वाह, लाजवाब म्हणजे लाजवाब. इथे आले होते माझे खानापूरचे दोस्त बघा. हिने तर बनत होते मॅगी. पहाडों की मॅगी तो खाना तो बनताही आहे. मॅगी खाऊन झाल्यावरती फायनली आम्ही आलो आमच्या चिगोळ्याच्या हिडन स्पॉटवरती. ह्यांचं तर काय वेगळंच चालू होतं बघा. तर हे बघा प्रायव्हेट धबधबा. कसं वाटलं तुम्हाला बघून? तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कसं आहे लोकेशन. ते येऊन नुसतं धिंगाणा घातलो बघा या पाण्याला. तर बघून मनामध्ये असं डान्स करूचं का वाटलं बघा. मग काय डान्स करायला चालूच गेलो आम्ही तर. आणि हे माझं भाऊजी तर 1 तास झोपूनच सोडलं बघा पाण्यामध्येच. नागराज भाई तर काय एकदम साऊंड बॉक्स घेऊनच नाचत होता बघा. सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही पण बघून घ्या. फुल्ल मजा करून आम्ही आलो बघा वरती. इथे आम्हाला गर्लगुंजीचे मामा लोक भेटली बघा आणि आम्हाला बोलवलं जेवायसाठी. अय्या जेवण तर एवढं खतरनाक होतं, पोट भरून गेलं बघा जेवण करून. तर चला भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.